Hi friends, I'm MC Kamble, teacher Rajesh Shivaji Vidyalaya Velode. Once again, I welcome you all in this PowerPoint presentation. Dear students, today we are going to learn about direct and indirect speech, part 1. मित्र या PowerPoint प्रेझेंटेशन मधून आपण डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच संदर्भात माहिती घेणार आहोत. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? तर डायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणारी आणि ऐकणारी व्यक्ती यांच्यामधला जो संवाद आहे त्याला डायरेक्ट स्पीच असं सर्वसाधारणपणे म्हणता येईल. आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द आपण प्रत्यक्ष न ऐकता ज्या वेळेला दुसऱ्यांकरवी ऐकतो त्याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. आता या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. एखादं वाक्य दिलं जातं आणि म्हणलं जातं तुम्हाला चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. खालील वाक्याचं रूपांतर किंवा दिलेल्या वाक्याचं रूपांतर इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये करा. आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, तुम्हाला उदाहरण दिलं आहे पहा डायरेक्ट स्पीचचं. कसं आहे उदाहरण बघूया, आपण समजून घेऊ. कविता सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, मामा कॉमा आय एम गोइंग टू स्कूल, डबल इन्व्हर्टेड कॉमाज कम्प्लीट फुल स्टॉप. आता डायरेक्ट वाक्याचं वैशिष्ट्य काय असतं ते आपण समजून घेऊया. डायरेक्ट वाक्यामध्ये ते वाक्य कोणीतरी बोललेलं असतं. आता या ठिकाणी हे वाक्य कविता म्हणालेली आहे. कविता सेड आहे ना, त्याला म्हणायचं रिपोर्टिंग वर्ब. आणि कविताने जे विधान बोललं त्याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. काय म्हणाल ती? मामा आय एम गोइंग टू स्कूल. म्हणजे रिपोर्टेड स्पीच जे असतं ते डबल अवतरण चिन्हामध्ये दिलं जातं, शेवटी फुल स्टॉप असतो. आणि रिपोर्टिंग वर्ब नंतर स्वल्पविराम आणि दिलेलं वाक्य डबल अवतरण चिन्हामध्ये दिलं जातं. हे या वाक्याचं वैशिष्ट्य डायरेक्ट स्पीचचं. आता डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना वाक्य कसे बदल झाले पहा त्याचे. पहिलं पहा, कविता सेडचं कविता टोल्ड झालेलं आहे. लक्षात आलं? हे टोल्ड म्हणजे इथलं रिपोर्टिंग वर सेड आहे ना ते बदललं, त्याच्याऐवजी टोल्ड वापरलं. त्याच्यानंतर आणखीन काय बदल केला या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये आय एम आहे ना, त्या आय एमचा शी वॉज झालेला आहे. आणि कविता सेड ममा आय एम गोइंग टू स्कूल म्हणजे हे जे रिपोर्टेड स्पीच आहे ना, रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी या दॅट या कंजंक्शनचा वापर केलेला आहे, म्हणजे जोड शब्दाचा. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये या वरच्या वाक्यामध्ये आणि खालच्या वाक्यामध्ये कोणकोणते बदल आहेत ते नीट समजून घ्या, मग तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करत असताना अडचण नाही येणार. ठीक आहे. आता बघा, आणि अवतरण चिन्ह काढून टाकलेले आहे, म्हणजे डायरेक्ट वाक्य वेगळं आणि इनडायरेक्ट स्पीच वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे. 2 नंबरचं वाक्य समजून घेऊया पहा. तेच विधान आहे, थोडाफार फरक केलाय पहा. ममा आय एम गोइंग टू स्कूल सेड कविता. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या शेवटी कधी कधी देतात. ते सुरुवातीला येऊ शकतं वरच्या वाक्यासारखं कविता सेड सुरुवातीला, तसं शेवटी सुद्धा येऊ शकतं. म्हणजे रिपोर्टिंग वर्बची जागा फिक्स नसते, त्याच्यामध्ये बदल होतो. हे बघा, हे रिपोर्टेड स्पीच आहे आणि हे रिपोर्टिंग वर्ब इकडे आलेलं आहे. आणि उत्तर त्याचं तेच आहे, इनडायरेक्ट स्पीच. कविता टोल्ड ममा दॅट शी वॉज गोइंग टू स्कूल. आता हे रिपोर्टिंग वर्ब का बदललं, तर ज्या वेळेला त्या व्यक्तीनं जे वाक्य बोललेलं असतं, ज्या व्यक्तीला ते उद्देशून बोललेलं असतं, सेड टू. आता इथे कविता सेड म्हणजेच कविता सेड टू ममा असा त्याचा संदर्भ आहे. म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने जे विधान केलं असतं, ज्या व्यक्तीला उद्देशून केलेलं असतं, त्या व्यक्तीचा संदर्भ त्या ठिकाणी असेल तर सेडचं टोल्ड होतं असा नियम आहे. आणि त्याच्यामुळे सेडचं या ठिकाणी टोल्ड झालेलं आहे. आणि जोडण्यासाठी दॅट शब्दप्रयोग वापरला आहे, रिपोर्टिंग म्हणजे रिपोर्टेड स्पीच. आणि इतर शब्दामध्ये म्हणजे आय आणि एम सारख्या शब्दामध्ये इथं बदल, शी वॉज गोइंग टू स्कूल अशा पद्धतीने तो बदल आहे, तो आपण नंतर समजून घेणार आहोत सविस्तर. तिसरं एक वाक्य आहे पहा, कविता सेड रिपोर्टिंग वर्ब कविता सेड. सुरुवातीला नुसतं सेड आहे पहा, आणि ममा शब्द याच्यातला ड्रॉप केला आहे. आय एम गोइंग टू स्कूल हे रिपोर्टेड स्पीच आहे. आणि हे वाक्य जोडत असताना नुसतं सेड दॅट असं वापरलं आहे, म्हणजे मगाशी होतं टोल्ड वापरलं होतं, या ठिकाणी नुसतं सेड केलं आहे. ठीक आहे. कविता सेड दॅट म्हणजे ज्या वेळेला रिपोर्टिंग वर्ब म्हणजे ह्याच्यातली बोलणारी जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला उद्देशून ते वाक्य बोललं आहे, त्या व्यक्तीचा इथं संदर्भ नसेल तर त्यावेळेला सेडचं
सेड दॅटच होणार, टोल्ड नाही होणार. ठीक आहे, हा नियम आहे, तो आपण सविस्तर समजून घेणार आहोत. आणि हे वाक्य कसं केलंय बा, कविता सेड दॅट इन दॅट स्पीच शी वॉज गोइंग टू स्कूल. त्याच्यानंतर आणखीन एक चौथं वाक्य बघा, डायरेक्ट स्पीच. मदर सेड, कॉमा, into double inverted commas, you are my good son. डबल इन्व्हर्टेड कॉमर्स कंप्लीट फुल स्टॉप. डायरेक्ट वाक्याची वैशिष्ट्य नीट समजून घ्या. आता या वाक्यामध्ये बोलणारी व्यक्ती मदर आहे. मदर पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? स्त्रीलिंगी आहे. आणि ज्या व्यक्तीला वाक्य उद्देशून बोललेलं आहे ती व्यक्ती पुल्लिंगी आहे बघा. सन म्हणजे पुल्लिंगी. यू आर माय गुड सन असं वाक्य आहे. आता ह्याच्यामध्ये बदल करत असताना हे साधं वाक्य असल्यामुळं रिपोर्टिंग व्हर्ब नुसतं सेड वापरलं आहे का, आणि बोलणारी ज्या व्यक्तीला उद्देशून वाक्य केलं आहे त्या व्यक्तीचा निर्देश या ठिकाणी नाही, कुणाचं नाव नाही या ठिकाणी, आहे ना. आणि त्याच्यामुळं हे साधं वाक्य दॅटनं जोडलेलं आहे बा, सेड दॅट असं केलं आहे. आणि हा यू आहे ना, त्या यूचा ही झालेला आहे का, सन हा नेहमी पुल्लिंगी असतो, है ना, आणि डॉटर स्त्रीलिंगी, आणि म्हणून या यूचा ही होतो. म्हणजे आणि आरचा वॉज झालेला आहे आणि मायचा हर झालेला आहे. हा माय कोणा संदर्भामध्ये आहे? मदर संदर्भामध्ये आहे. मदर ही स्त्रीलिंगी आहे आणि म्हणून या मायचा इथे या ठिकाणी हर केलेला आहे. आणि मग उरलेले शब्द आहेत तसे दिलेले आहेत. थोडक्यात तुम्हाला काय सांगायचं आहे की डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये जी व्यक्ती आहे ती पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे, ती एकवचनी आहे की अनेक वचनी आहे, त्याच्यावर ते या ठिकाणचे बदल अवलंबून असतात या वाक्यातल्या, मुख्य वाक्यातल्या म्हणजे रिपोर्टेड स्पीच मधल्या. ठीक आहे, ते सरावानं आपल्याला येणार आहे. तत्पूर्वी मला वाटतं डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच म्हणजे डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय तुम्हाला त्या वाक्यांची वैशिष्ट्य लक्षात आले असतील. ओके, आता डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच करण्यापूर्वी प्रत्यक्ष आपण काही टेबल्स तुम्हाला दिलेले आहेत आणि या टेबल्स मधली माहिती पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट विधान किंवा इनडायरेक्ट स्टेटमेंट बनवता नाही येणार. ठीक आहे, तर चेंज इन वर्ड शब्दामध्ये काय काय बदल होतात ते आपण अभ्यासूया. नीट पहा. डायरेक्ट वाक्यामध्ये आय असेल तर त्याचा ही किंवा शी होतो. म्हणजे ती जी व्यक्ती आहे बोलणारी ती जर पुल्लिंगी असेल तर ही होणार, स्त्रीलिंगी असेल तर शी होईल. वी असेल तर त्याचं दे होतं. यू असेल पुल्लिंगी एक वचनी असेल तर त्याचा ही होणार, स्त्रीलिंगी असेल तर शी होणार, आणि हा यू अनेक वचनासाठी संदर्भ असेल ना तर त्याचा दे होणार. मी असेल तर त्याचा हिम किंवा हर, हिम पुल्लिंगीसाठी, हर स्त्रीलिंगीसाठी. असचा होणार देम. हा जो यू यू आहे म्हणजे ही सगळी कर्म आहेत बघा, इथून सुरू झाल्याने मी, अस, यू वगैरे आहे ना, ते मध्ये वाक्य झाले ना कर्म म्हणून, तर त्याचा ह्या यूचा हिम होतो पुल्लिंगीसाठी, स्त्रीलिंगीसाठी हर आणि अनेक वचनीसाठी दॅम होणार. माय असेल तर त्याचं हिज किंवा हर होणार, आवरचं देअर होणार. युवर आहे ना, युवरचं हिज किंवा हर किंवा देअर, अनेकांच्यासाठी देअर, पुल्लिंगीसाठी हिज, स्त्रीलिंगीसाठी हर. धिसचा होणार दॅट, दिसचा होणार दोज, हिअरचा होणार देअर. नाव और जस्टचं देन होईल. टुडेचं दॅट डे, टू नाईटचं दॅट नाईट, टुमॉरोचं द नेक्स्ट डे, यस्टरडेचं द डे बिफोर, लास्टचं द प्रिव्हियस. अशा पद्धतीने बदल होतात. ओके, आणखी शब्द पहा. डायरेक्ट इनडायरेक्ट. दस असेल तर सो होईल. नेक्स्ट असेल तर द फॉलोइंग होणार. एमचा होणार वॉज, आरचा होणार वॉज ऑर वेअर, वॉज वेअरचा हॅड बीन होणार, हॅडचा हॅड होणार, डोंट ऑर डझनचा डिडंट होणार, डीडचा होणार हॅड, डिडंटचा होणार हॅडंट, कॅन कुडचा होईल कुड, विलचा होणार वुड, शॅलचा होईल शुड, मस्टचा होईल हॅड टू, युज्ड टूचा होईल वुड, आणि मे ऑर माइटचा होणार माइट. ठीक आहे, हे टेबल तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. मग आणखी काही गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. आता या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे बा, म्हणलंय बा पहिलं टायटल सेंटेन्स टाईप, त्याच्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब आणि या ठिकाणी कंजंक्शन म्हणजे वाक्य प्रकार कोणता आहे, त्याच्यासाठी कुठलं रिपोर्टिंग व्हर्ब वापरलं जातं साधारणपणे, आणि रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी कोणता जोड शब्द वापरला जातो त्याची माहिती या ठिकाणी दिली आहे पहा. पहिल्यांदा स्टेटमेंट म्हणजे साधं विधान असेल तर त्या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब्स काय काय येऊ शकतात, से ऑर सेज किंवा सेड किंवा टोल्ड येऊ शकतं, आणि साधी वाक्य ही दॅट न जोडली जातात.
कमांड म्हणजे आज्ञार्थी वाक्य जर असतील ना त्याच्यासाठी रिपोर्टिंग व्हर्ब्स ही वापरतात. टोल्ड, ऑर्डर्ड, ऍडवाइज्ड, आस्क्ड आणि जोड शब्द म्हणून टू न ती विधानं जोडली जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर WH टाईप क्वेश्चन जर असेल ना रिपोर्टिंग व्हर्ब साधारणपणे आस्क्ड असतं आणि जोड शब्द म्हणजे ते वाक्य त्याच शब्दानं WH टाईप शब्दानंच जोडलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर एस नो टाईप क्वेश्चन असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड असतं त्याच्यामध्ये आणि रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी इफ ह्या शब्दाचा वापर केला जातो. लेट्सचं वाक्य असेल ना तर त्याच्यासाठी सजेस्टेड हे रिपोर्टिंग व्हर्ब असणार आणि ते वाक्य जोडण्यासाठी दॅटचा वापर केला जातो. एक्सक्लामेटरी वाक्य असेल ना तर रिपोर्टिंग व्हर्ब एक्सक्लाइम्ड असं असणार आणि जोडण्यासाठी जोड शब्द दॅट वापरला जातो कंजंक्शन. आणि प्लीजचं वाक्य असेल ना तर त्याच्यासाठी रिपोर्टिंग व्हर्ब रिक्वेस्टेड आणि जोड शब्द टू. ओके. आता या ठिकाणी आणखीन एक टेबल आहे पहा. इथे काय म्हणलंय पहा, चेंज इन टेन्स म्हणजे काळामध्ये काय बदल होतात ते आपल्याला समजायला पाहिजे. डायरेक्ट वाक्यामध्ये काळ कोणता असतो, त्या काळाचं इनडायरेक्ट वाक्य करत असताना कुठल्या काळामध्ये ते वाक्य बदलणार त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे पहा. हे सुद्धा टेबल अत्यंत महत्वाचं आहे. तर डायरेक्ट स्टेटमेंट जर तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल म्हणजे क्रियापद उदाहरणात दिलंय बघा, राईट ऑर राईट सिंपल प्रेझेंट टेन्स, तर इनडायरेक्ट करत असताना त्याचा सिंपल पास्ट होणार म्हणजे राईट या क्रियापदाचं रोट होणार. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल ना, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, ऍम किंवा इज किंवा आर आणि क्रियापदाला आयएनजी म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर त्याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स होणार इनडायरेक्ट स्पीच करत असताना म्हणजे वॉज किंवा वेअर आणि क्रियापदाला आयएनजी. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य असेल ना तुमचं डायरेक्ट स्टेटमेंट, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तर त्याचा पास्ट परफेक्ट टेन्स होतो म्हणजे हॅव हॅजचा हॅड होणार आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल रिटर्न. ठीक आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुमचं वाक्य असेल डायरेक्ट स्टेटमेंट, रोट असेल, रोट म्हणजे क्रियापदाचा पास्ट टेन्स असेल, तर त्या काळाचं वाक्य असलं की इनडायरेक्ट करत असताना पास्ट परफेक्ट टेन्स होणार म्हणजे हॅड रिटन अशा टाईप क्रियापद येईल ते. पास्ट कंटिन्युअस टेन्स वाक्य असेल ना, वॉज ऑर वेअर व्हर्ब आयएनजी प्लस म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, तो काळ बदलणार तुमचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये बदलेल तो म्हणजे हॅड बीन रायटिंग अशा टाईपने तुमचं ते क्रियापद आहे. ओके. हे सगळे जे बदल्स आहेत म्हणजे टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेली तुम्हाला जी माहिती आहे ती सगळी माहिती तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच बनवता नाही येणार. ओके. म्हणून ह्या दिलेल्या सगळ्या गोष्टी नजरेखालून घाला आणि त्या पाठ करा. ओके. At last, thank you for watching this PowerPoint presentation and wish you a very happy learning.